नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ओम दशरथे परत एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या ओम्स अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती सहज स्वागत करतो। तर पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरीची श्रेया परीक्षेची प्रश्नपत्रिका क्रमांक 2 ही पाहत होतो। यामधील आपण जवळपास 40 प्रश्न पाहिलेले आहेत, तरी आता आपण 41 पासून ते 50 पर्यंतचे प्रश्न पाहणार आहोत। आजच्या या प्रश्नांमध्ये आपण अगोदर मराठी पाहिलं, त्यानंतर गणित पाहिलं, आता आहे बुद्धिमत्तेचे प्रश्न। बुद्धिमत्तेचे म्हणजे जे की आपल्याला नेहमी विचारात मग्न करू शकतात असे प्रश्न आहेत। यामध्ये प्रश्न पहिला असा आहे की खालीलपैकी डोळे बंद करून कोणती गोष्ट आपल्याला समजते। आता लक्ष द्या, खालीलपैकी कोणती गोष्ट आपल्याला डोळे बंद केली की समजते। आता समजा मी डोळे बंद केलेत, डोळे बंद केल्यावर आपल्याला पुढचं चित्र दिसणार आहे का? नाही। आपण पर्याय वाचून घेऊयात। बघा, एक नंबरला आहे आकाशात इंद्रधनुष्य आहे। आता आकाशातील इंद्रधनुष्य दिसेल का आपल्याला डोळे बंद केल्यावर? नाही दिसणार नक्कीच। यानंतर काय, थंड हवा सुटली आहे। आता थंड हवा काय करते, आपल्याला जाणवते। डोळ्यांना जरी दिसत नसले आपल्याला काय होते, जाणवते। तिसरा पर्याय बघा, रमेश अभ्यास करत आहे। आता डोळे बंद असल्याच्या नंतर आपल्याला दिसेल का रमेश खेळायला आहे, की रमेश अभ्यास करायला आहे, की रमेश जेवण करायला दिसेल का? नाही दिसणार। आणि शेवटचा आहे गोपाळ खेळत आहे, हे देखील आपल्याला डोळ्यांना दिसणार नाही। तर आपल्या प्रश्नामध्ये काय विचारलंय, खालीलपैकी डोळे बंद करून कोणती गोष्ट आपल्याला समजते? तर त्या पर्याय क्रमांक 2 थंड हवा सुटली आहे। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 2। कारण थंड हवा जर सुटली, डोळे जरी बंद असतील तरी आपल्याला ती जाणवते। तर दुसरा प्रश्न बघा, मंदिरातील घंटीचा नाद होतो आहे, हे आपणास कोणत्या ज्ञानेंद्रियामुळे समजते? आता मंदिरामध्ये आपण गेलो, घंटी वाजली, आपल्याला ती कोणत्या ज्ञानेंद्रियाने समजणार आहे? ते आपण पर्याय वाचूयात। बघा, 1 नंबरला आहे त्वचा, 2 नंबरला आहे जीभ, 3 नंबरला आहे कान आणि 4 नंबरला आहे नाक। आता घंटीचा आवाज व्हायलाय, घंटी टन 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 वाजली, कशाला समजते आपल्याला? आपल्या कोणत्या ज्ञानेंद्रियाला जाणवते की बा आता घंटीचा आवाज व्हायलाय? तर ते बघा, आता एक त्वचा, त्वचाला जाणवते का घंटी वाजली म्हणून? नाही। दुसरं जीभ, जिभेला जाणवते का घंटी वाजली म्हणून? नाही। तिसरं काय, कान, आता नक्कीच कानानं बघा, आपण कुठलाही आवाज जर आला लगेच आपले कान टवकारतात। कुठलाही आवाज येता, घंटीचा आवाज असेल, घंटीचा आवाज पण आपण कानानं ऐकतो, किंवा एखादं गाणं लागले ते पण आवाज आपण कानानं ऐकतो, कुठल्याही शिट्टीचा आवाज असेल ते पण कानानं ऐकतो। म्हणून मंदिरामधील घंटीचा नाद होतोय हे आपल्याला पर्याय क्रमांक 3 कानाने कळणार आहे। नाकाने कळणार आहे का? नाही। यानंतरचा बघा 43वा प्रश्न, वर्गात कोणीतरी गुलाबाचे फूल लावून आले आहे, हे आपल्यास कशामुळे समजते? आता कोणतरी गुलाबाचं फूल लावून आले, ते कशावरून समजते? तर बघा, 1 नंबर आहे कान, 2 नंबर आहे नाक, 3 नंबरला आहे जीभ आणि 4 नंबरला आहे त्वचा। आता त्वचाने कळणार आहे का? नाही। जीभ, जिभीने कळणार आहे का गुलाबाचं फुल लावून आलं म्हणून? नाही कळणार, कारण जिभीने आपल्याला काय कळते, चव कळत असते। 2 नंबर आहे नाक आणि 1 नंबर आहे कान। आता कानानं कळणार आहे का गुलाबाचं फुल लावून आलेलं कोणी? नाही कळणार। यासाठी काय लागते, गुलाबाचं फुल लावलेलं आहे हे आपल्याला त्याच्या सुगंधावरून कळते। म्हणून इथं नाक हे उत्तर आपलं अगदी बरोबर आलेलं आहे। यानंतर बघा, कारले कडू आहे हे आपणास कशामुळे समजते किंवा कळते? कारलं कडू, आता आपण कारल्याची भाजी प्रत्येक जणच खाते, जसं की चिंच आपण खाली की आंबट हे कळते, त्यानंतर आंबा गोड हे कळते, तसं इथे काय म्हणले, कारले कडू हे आपल्याला कशामुळे कळते? 1 जीभ, 2 हात, 3 तोंड आणि 4 नाक। आता नाकानं कळणार आहे का आपल्याला? नाही। तोंडानं आपण खातो, पण तोंडानं कळणार आहे का? नाही। हाताने कळणार आहे का? नाही। यासाठी सर्वात महत्वाचं काय लागते, जीभ, कारण कुठलीही चव ही आपल्याला जिभेमुळे करते, कारण की त्याच्यावर टेस्टी बर्ड्स असतात, जे बारीक बारीक जिभेच्या शेवटी शेवटी बारीक बारीक काय असतात, असे डॉट डॉट असतात, त्याला टेस्टी बर्ड्स असं म्हणतात, जे की आपल्याला चव ओळखण्यासाठी मदत करत असतात। यानंतर बघा, डोळे बंद करूनही आपण काही वस्तू ओळखू शकतो, ते कशावरून? आता डोळे बंद केले, जसं आपण इंद्रधनुष्याचा प्रश्न पाहिला की हवा यायली, ती आपल्याला जाणवायली, तसं इथं काय म्हणलं की डोळे बंद करूनही आपण काही वस्तू ओळखू शकतो, ते कशावर ओळखू शकतो? आपण बघूया। 1 नंबर जिभेवरून कळणार आहे का? ते नाही। 2 नंबर नाकावरून कळणार आहे का? नाही। 3 नंबर स्पर्शावरून कळणार आहे का? बघा, आता हे फळ आहे, डोळे जरी बंद केले मी सांगू शकतो हा काय आहे, फळ आहे। पेन धरला, डोळे बंद करून पण सांगू शकतो काय आहे, पेन आहे। कुठलीही वस्तू आपण डोळे बंद जर केले तर ते आपल्याला कशावरून कळते? स्पर्शावरून। आणि 4 नंबर आहे कानावरून, कानावरून कळणार आहे का? नाही। यासाठी पर्याय क्रमांक 3 स्पर्शच लागतो। डोळे जरी बंद केले, आपण एखाद्या वस्तूला जर पकडायचं म्हणलं तर ते आपल्याला कशावरून समजते? स्पर्शावरून समजते। तर चला, पुढील प्रश्न असा आहे, वजनाने हलका कचरा कोणत्या पद्धतीने वेगळा करता येतो? आता बघा, वजनाने हलका असलेला कचरा आपण कशा पद्धतीने वेगळा करतो? आपण जर बघत असतो की आपल्या घरामध्ये एखादी छोटे छोटे वस्तू असतील, त्या वेगळ्या करायच्या असतील, जसं की गहू असेल, पाखडताना आपण बघतो, तर याच्यामध्ये काय म्हणले,
निवडणे, पाखडणे, चाळणे आणि धुणे ते कोणत्या गोष्टीने आपल्याला काय करता येईल, कचरा हलका वेगळा करता येतो. मग हलका म्हणजे काय, वजनाला हलका असलं, जसं की तांदूळ बघा, तांदूळ आपण काय करतो, पाखडतो. मग याच्यामध्ये निवडण्यानं कचरा वेगळा होते का, नाही. मग कशाने होते, पाखडण्यानं. कारण चाळणे आणि धुणे हे त्याच्यामध्ये करता येईल का, नाही, याच्यामध्ये वेगळं करता येणार नाही. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वस्तू चाळून घेण्याची गरज नसते. आता आपण बघतो, आपली जर आई आपल्या बाजूला बघतो आपण, गहू चालते, ज्वारी चालते, हे की नाही. इथं काय म्हणलं, मग चाळून घेण्याची गरज कशाला नसते, तर बघा पीठ. आता पिठाला चाळायची गरज असते की नाही, असते. गव्हाच्या पिठाला आपण काय करतो, पोळ्या करण्यापूर्वी आपली मम्मी काय करते, गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये घेते, चाळणीमध्ये चाळून करते पोळ्या. त्यानंतर बेसन, त्यानंतर मैदा आणि त्यानंतर ज्वारी. मग आता चाळून घ्यायची काय गरज नाही, बेसन सुद्धा चाळून घ्यावं लागते, मैदा सुद्धा चाळून घ्यावं लागते. तर चाळून घ्यायची गरज कशात नाही, ज्वारीची. कारण सगळे पीठ जे आहेत ते पीठ सगळे आपल्याला काय करावं लागतात, चाळून घ्यावं लागतात. फक्त ज्वारी हे ती चाळून घ्यायची गरज आहे का आपल्याला, नाही. यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती वस्तू प्रत्यक्ष वापरापूर्वी धुवून घेत नाहीत. आता आपण बघा, घरामध्ये प्रत्येक वस्तू आपली मम्मी जे आपल्याला कामाचं आहे, उपयोगी आहे, खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत, ते प्रत्येक वस्तू आपण काय करतो, धुवून घेत असतो. यामध्ये बघा पर्याय आहेत, डाळी, मैदा, भाज्या आणि फळे. मग यामध्ये कोणती वस्तू आहे ती धुवून घेत नाहीत, तर बघा डाळ. आता डाळ म्हणजे तुरीची डाळ, वरण घालताना पण काय करते मम्मी आपली, त्याला चांगल्या पद्धतीने धुवून घेते. त्यानंतर काय, मैदा. आता मैदा बघा तुम्ही धुवून घेताना कधी पाहिलाय का, नाही. नंतर भाज्या बघा, भाजीपाला कोणता असो, हिरवा असो कोणता असो, आपण काय करतो, धुवून घेतो. आणि फळं देखील खाण्यापूर्वी आपली मम्मी काय म्हणते, आंबा धुवून मग खाय, जाम धुवून मग खाय, हे की नाही. त्यामुळं फळं, भाज्या आणि डाळी हे सगळे पदार्थ जे आहेत, सगळ्या वस्तू जे आहेत ते धुवून घेतल्या जातात. फक्त आणि फक्त मैदा आहे जी की वापरापूर्वी धुतात का, नाही. यानंतरचा प्रश्न बघा, कोणत्या ऋतूत शिजवलेल्या अन्नाची भांडी थंड पाण्यात ठेवतात. आता कोणत्या ऋतूमध्ये अन्न शिजवल्याच्या नंतर ते थंड पाण्यामध्ये ठेवतात, तर ते आहे उन्हाळा. कारण उन्हाळ्यामध्ये प्रत्येक भांड्यातलं भांड जे असते ते खूप हे झालेलं असते, तापून खराब झालेलं असते. त्यामुळं ते उन्हाळ्यामध्ये काय करतात, त्याला भांडी थंड पाण्यामध्ये ठेवतात. कारण ते खूप गरम असते, अगोदरच हीट असते, उष्णता असते, आणि त्यामुळे ते काय करतात, थंड पाण्यामध्ये ठेवतात. यानंतर शेवटचा प्रश्न बघा, अन्न दूषित होते कारण. आता आपल्याला काय विचारले, कारण. आता अन्न दूषित होण्याचं कारण नेमकं काय, आपण बघतो बाजारामध्ये जर आपण गेलो तर जिलेबी, पेढा, चिवडा असे बरेच पदार्थ उघड्यावर असतात. तर अन्न मग ते कशामुळे दूषित होतात, कारण की त्याच्यावर धूळ बसते, त्यानंतर माशा बसते. इथं पर्याय आहेत, आपण ते पर्याय बघूयात, त्यापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. एक नंबरला बघा, अन्नावर माशा बसल्याने. आता अन्नावर जर माशी बसली तर दूषित होते की नाही, होते 100%. अन्न शिळे झाले ना. आता शिळं जर आपल्याला अन्न खायला दिलं तर आपल्याला काय होते, पोटदुखी किंवा जुलाब लागणे अशा पद्धतीचे आजार होतात. त्याच्यामुळे अन्न शिळे झाल्याने देखील काय होते, की अन्न दूषित होते. त्यानंतर अन्न ठेवण्याची जागा अस्वच्छ असलेले. आता अस्वच्छ जागेत जर आपण अन्न ठेवलं तर ते देखील काय होते, दूषित होते. मग पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 हे तिन्ही पर्याय काय अगदी बरोबर आहे. इथं चौथा पर्याय यापैकी सर्व, म्हणून आपले सर्वला सर्व पर्याय काय आहेत, बरोबर आहेत. कारण की अन्न दूषित होते हे तिन्ही पण कारणे काय आहेत, कारणीभूत आहेत दूषित होण्यासाठी. तर चला विद्यार्थ्यांनो, आपण अशा पद्धतीनं इयत्ता दुसरीची प्रश्नपत्रिका क्रमांक 2 इथं तुम्हाला सोडून दाखवलेली आहे. माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये काही प्रश्न दाखवलेले आहेत आणि काही आजच्या व्हिडिओमध्ये आहेत जे की प्रश्न तुम्हाला पूर्णपणे मी सोडून दाखवलेले आहेत. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आणि श्रेया परीक्षा, मंथन परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असलेले व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या ओम्स अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण भेटूया पुढील प्रश्नपत्रिकेत. तोपर्यंत नमस्कार.